आणि टिपकुर्लीमध्ये आमच्या भावाचं आगमन, टिपकुर्लीमध्ये भावाचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी. मला भूक लागली रे, 2 खातो. 4 घ्या. अशी टिपकुर्ल्याची बर्फी आम्ही घेतली मस्तपैकी. चाललो गोव्याला. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गोव्याला जायचं आहे म्हणून म्हटलं. टिपकुर्लीची गरम गरम बर्फी खायचा अनुभव आम्हाला इथं संग्रामच्या इथं आल्यावरच मिळतोय. मस्तपैकी बघा, हा असा रोड, ही अशी बर्फी आणि हे असे सगळेजण. संग्राम भाऊंना घेऊन मग आम्ही राधानगरी प्रवेशद्वाराजवळ गेलो आणि तिथनं राधानगरी मार्गे डायरेक्ट म्हणलं आपण आता जायचं गोव्याला. पण होतोय कुठं, आमचा पहिला स्टॉप लागला हा राधानगरी धरणाजवळ. राधानगरीत पोचलेलो. हे आमच्या कोल्हापूरची शान छत्रपती शाहू महाराज आणि यांनी तयार केलेलं हे सुंदर असं धरण, जे गेली कित्येक वर्ष कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण तहान भागवत आहे. हे राधानगरीमधलं राधानगरी धरण आमच्या शाहू महाराजांनी त्या काळी बांधलं होतं. ते आजपर्यंत व्यवस्थित आहे, अप्रतिम. आता इथं थांबण्यामागचं कारण म्हणजे इथं चुलीवरचा गणे पापडी मिळत्या आणि चुलीवरची पापडी आपल्याला घ्यायची होती. अशी गाडी लावलो आम्ही आणि आता आतमध्ये असं बघा छोटंसंच आहे मस्तपैकी हॉटेल हनुमान. आतमध्ये गेल्या गेल्या बघा कसे मस्त बघा. मामा काय करतायसा? काय करता? पापडी चुलीवर करताय जाऊ. छान छान चुलीवर बघा कसं, चुलीवर पापडी आणि भजी चुलीवरची मस्तपैकी. चुलीवरची पापडी खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. हा आम्ही पहिल्यांदाच तिथं बघितला. असं चुलीवर की नाही पापडी खतरनाक एवढं भारी वाटत होतं की नाही. आम्ही कमीत कमी 3-4 प्लेट पापडी तिथं खाल्ली. एवढी पापडी त्यांची अप्रतिम होती की नाही. अशी गरम गरम पापडी फार कमी मिळते आपल्याला आणि असं समोर आपल्या तयार करून देतात, त्यामुळं अप्रतिम. आणि पापडी खाऊन मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला. गोव्याला जाताना पहिला स्टॉप दाजीपूर जवळ. संग्राम भाऊनी असं मस्तपैकी बघा कसं आहे असं चिकन आणलेलं घरातनं टरटरीत 1 नंबर क्वालिटीचं. अशी सगळीजण मैफिल बसल्या बघा, खतरनाक आहे का नाही बघा. आणि हे वडे कुठे आहेत? वडे 1 मिनिट वडे दाखवतो तुम्हाला. वडे हे बघा, मटन वडे मस्तपैकी, चिकन, हे असं सगळं घरातनं तयार करून आणायचं. आणि हा समोर दिसणारा व्ह्यू बघा कसा आहे दाजीपूर जवळचा. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मी सयाजी, संग्राम भाऊ, आप्पा, संदीप भाऊ, असं मस्तपैकी वडे आणि चिकन खतरनाक. आणि बघा हे कांदा बघा, ह्यो कांदा अशा पद्धतीनं फोडायचा म्हणजे कसं आपल्याला आपल्या पद्धतीनं चांगलं वाटतंय. गावरान कांदा 2 कांदा द्या, 2 कांदा. हा बघा कसा आहे, एका दणक्यात 2 भाग. ह्याला म्हणायचं 1 घाव 2 तुकडे. खतरनाक आहे, हसू नकोस. असा फोंडा घाट मार्गे आम्ही चाललेलो आहोत गोव्याला. जाताना लय वेळ झाला आम्हाला, पण असू दे हरकत नाही. असा घाट, सुंदर असा घाट. जाताना बघा पोकलँड घेऊन चाललेत त्याने. मजल दर मजल करत का नाही मग आम्ही डायरेक्ट कणकवली साईडनं डायरेक्ट गोव्याच्या दिशेनं हायवेवरनं निघालो.
हा असा सुंदर असा हायवे मुंबई गोवा हायवे हा लागला होता. असा एवढा भारी रोड केला होता. ठराविक ठिकाणी लईच भारी आहे पण क्वालिटी होता. आम्ही मग दरमजल करत गोव्यात आवरून का नाही आम्ही आता चाललोय क्रूजवर 31 डिसेंबरची पार्टी साजरी करायला. हे संग्राम भाऊ आहेत, संदीप भाऊ. जायचं आता छानपैकी. आणि अशा पद्धतीनं आम्ही गोव्यात पोचलेलो आहोत आणि गोव्यातनं आता डायरेक्ट जायचं आहे क्रूजवर. तिथं जाऊन काय एन्जॉय होणार आहे काय नाही ते तिथं गेल्यानंतरच कळेल. आम्ही असं सगळेजण 5 जण होतो. संग्राम भाऊ आहे नाही तर कोपऱ्यात तोंड जरा कमी दाखवतोय तो. सगळेजण आम्ही एकत्रित करून चाललेलो आहे पुढं. आता बघा तुम्ही काय काय नवीन नवीन गोष्टी होतात ते नवीन गोष्टी तुम्हाला दाखवतो. महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज गोव्यामध्ये. हे असं डेल्टिन रॉयलच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिला एंट्री असते. आतमध्ये गेल्यानंतर असे त्यांचे काउंटर्स असतात. काउंटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळे पासेस ज्या पद्धतीनं घ्यायचे असतात, आपल्याला जसं पॅकेज हवा असेल त्या पद्धतीनं तिथं चेकिंग करायचं असतं. ते चेकिंग वगैरे करून मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांची एक सेपरेट बोट असते आणि त्या बोटीमधून आपल्याला त्यांच्या मेन बोटीमध्ये आपल्याला प्रवेश असतो. आणि अशा पद्धतीनं नमस्कार. डेल्टिन जॅक. आणि आता आम्ही चाललेलो आहोत डेल्टिन जॅक इकडं क्रूजवर. मस्तपैकी तर मागे दिसते की नाही त्याच्या इथनं तिकडं जाण्यासाठी असं छानपैकी बोट असते. त्या बोटीतनं आम्ही जाणार आहोत. आतमध्ये जाऊन बघायचं आता तिथं काय 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 असतं ते. तर डेल्टिन जॅक आणि डेल्टिन रॉयल असं 2 कन्फ्युजन आमच्यात झालं. तर आमचं जे तिकीट होतं ते डेल्टिन रॉयलचं होतं. तर मगाशी मी डेल्टिन जॅक असं म्हटलं पण ते डेल्टिन जॅक हे पूर्ण वेगळं आहे आणि डेल्टिन रॉयल हे पूर्ण वेगळं आहे. तर आम्हाला डेल्टिन रॉयलमध्ये जायचं होतं. आणि अशा आतमध्ये ना भरपूर असे कसिनो राईड्स असतात. हे कसिनो आहेत, बिग डॅडी आहे, मोठे मोठे सगळे कसिनो आहेत. आणि अगदी 3 ते 4 मजलीपर्यंत ना असे मोठे मोठे क्रूज आहेत जिथं आपल्याला यथेच्छ असं खेळता येतं चांगल्या पद्धतीचं. कसिनोमध्ये जर कुणाला इंटरेस्टेड असेल तर त्यांनी तिथं जाऊ शकतात. मग आम्ही सगळेजण गेलो होतो. तिथं काही ॲक्च्युली खेळण्यासाठी गेलो नव्हतो आम्ही, पण आम्हाला त्यातलं काय नॉलेज नाही काय नाही, पण तरी पण आम्ही तिथं एन्जॉय करण्यासाठी म्हणून गेलो होतो. असं मस्तपैकी की नाही आतमध्ये गेल्यानंतर असे मोठे मोठे असं क्रूज आहेत. बरेचसे आहेत, एक 15-20 क्रूज आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे असतात. तिथं आपल्याला योग्य ते तिकीट ज्यांचा जो रेट असेल तो रेट आपण भरून तिथं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतात. पूर्ण 24 आवर्स असतं ते सगळं. असं करत करत मग आम्ही डायरेक्ट तिथं पोचलो. आणि पोचल्यानंतर मग आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर ह्या अशा सगळ्या गोष्टी तिथं मिळतात आणि डायरेक्ट मेन बोटीमध्ये एंट्री मिळते. मेन बोटीमध्ये एंट्री करण्यासाठी हातामध्ये बँड असतात. हातामध्ये बँड असेल तरच त्यांनी एंट्री देतात, त्याच्या व्यतिरिक्त अजिबात देत नाहीत. प्रत्येकांची चॉईस ही वेगवेगळी असते, त्या पद्धतीने एंट्री मिळते. आणि असं डेल्टिन रॉयलमध्ये आम्ही एंट्री केलो. आम्ही सगळ्यांनी एंट्री केलो तिथं त्यावेळेला. हा आतमध्ये संपूर्ण असा बार काउंटर आणि आतमध्ये गेल्यानंतर असं डेल्टिन पूर्णपणे असं एवढं झगमगाट होता त्या दिवशी की पूर्ण असं सांस्कृतिक कार्यक्रम जसा आपल्या इथं असतो, जो गोवन पद्धतीचा असतो, तो सगळा तिथं सेलिब्रेशन होत होता टॉप फ्लोअरला. हा सेलिब्रेशनचा पूर्ण आनंद आम्ही घेतला. छान आणि सुंदर गाणी वगैरे तिथं म्हणत होते. गाण्याचा अनुभव आणि गाणी एवढी सुंदर अप्रतिम होती. काही रशियन डान्सर आले होते. रशियन डान्सर पण अप्रतिम असे डान्स करत होते. कारण हा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच घ्यायचा होता, त्यामुळंच आम्ही तिथं गेलो होतो. क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते. 31ला त्यावेळेला
अशा पद्धतीनं तिथं नियोजन असतं. हे तुम्हाला दाखवण्यामागचं कारण की बाबा एखादा कोणतरी नियोजन करणार असेल की 31ला गोव्याला जायचं आहे, तर गोव्याला जाताना अशा पद्धतीनं तिथं नियोजन असतं. आतमध्ये अनलिमिटेड फूड असतं. शाकाहारी वेगळं असतं, मांसाहारी वेगळं असतं. शाकाहारी फूडमध्ये आपल्याला बरेचसे प्रकार मिळतात. हे समोर जे दिसतंय तुम्हाला हे सगळं शाकाहारी फूड आहे. त्यामध्ये आपल्याला बरेचसे फूड त्यांचे असतात, अनलिमिटेड असतात, कितीही खाऊ शकता. सॅलेड असतात त्यांचे, सॅलेड अप्रतिम असतात. जेवण पण त्यांचं क्वालिटी असतं. ब्रेड्स असतात. हे सेकंड फ्लोअरवरचा हा शूट मी केलं होतं, तिथं पण गाण्याचा कार्यक्रम चालू होता. सेकंड फ्लोअरला पण गाणी असतात. वेगवेगळ्या टाईपची गाणी तिथं आपल्याला ऐकण्या मिळतात. काही इंग्लिश गाणी असतात, हिंदी असतात, मराठी पण काही असतात. असं नाही की तिथं वेगवेगळ्या, कारण तिथं येणारी जी पब्लिक आहे ते वेगवेगळ्या प्रांतातील आहे. त्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन तिथं गाणी म्हटलं जातं. नॉनव्हेज पण तिथं अप्रतिम होतं. नॉनव्हेज सॅलेड पण मिळतं. काही पिकल्स असतात, रशियन सॅलेड असतात, इटालियन सॅलेड असतात, अमेरिकन सॅलेड असतात. सॅलेडचे प्रकार भरपूर असतात. जे बॉडी मेंटेनन्स करण्यासाठी येणारे असतात त्यांच्यासाठी खास करून त्यांनी ती एक नियोजन लावलेलं असतं. ज्यांना लाईट वेट खायचं असतं त्यांना व्हाईट राईस आणि वरण भात हा पण तिथं अवेलेबल असतो. मशरूम असतं, पास्ता असतो, नूडल्स असतात. म्हणजे काही चायनीज गोष्टी पण तिथं आपल्याला अवेलेबल असतात. मस्त आणि यथेच्छ असतं. आपण एवढं काय सगळ्या गोष्टी खाऊ शकत नाही, पण तिथं गेल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, चाखायला पण मिळतात. पण ज्याची भूक जशी असेल त्या पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी खाऊ शकतो. हा पास्ता आहे, चायनीज पास्ता पण तिथं अनलिमिटेड असतो. काही डेझर्ट्स असतात मस्तपैकी, स्वीट्स असतात, काही आईस्क्रीम अनलिमिटेड असतं, सँडविचेस असतात. आणि मुंबई स्ट्रीट फूड म्हणून एक ऑप्शन असतो जिथं पाणीपुरी, भेलपुरी ह्या सगळ्या गोष्टी तिथं अनलिमिटेड असतात. गर्दी जाम असते, कारण आम्ही 31ला गेल्यामुळं तिथं गर्दी जास्त होती. हाच प्रॉब्लेम तिथं. बाकीच्या वेळेला एवढी गर्दी तिथं नसते. मुंबई स्ट्रीट फूडमध्ये जेवढं काही मिळतं, चाट्स असतील, पाणीपुरी असेल, भेलपुरी असेल, रगडा पॅटीस असेल, हे सगळं तिथं अनलिमिटेड मिळतं. हे संध्याकाळी ना अशा पद्धतीनं मस्तपैकी डान्स फ्लोअर असतो, जिथं समोर लाईव्ह म्युझिक असतं आणि आपण त्याच्यासमोर असा एन्जॉय करायचा असतो. Come on. You guys are amazing. Now, come on, let's see. 1, 2, 3. त्यानंतर मेन सेलिब्रिटी राहुल वैद्य याने एंट्री मारली आणि त्यांची कॉन्सर्ट तिथं चालू झाली. अप्रतिम अशी गाणी म्हणत होती त्याने. एवढी भारी त्यांची गाणी असतात ना, आवाज तर त्यांचा उत्कृष्टच होता. अप्रतिम म्हणजे अप्रतिम, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. शेवट 11च्या दरम्यान तिने आले तिथं आणि त्यांचं म्युझिक चालू झालं. त्या म्युझिकवर तिथं जी थिरकाई चालू झाली ती अप्रतिम होती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. एवढी नाचत होतीत की नाही लोक, आणि त्यांचा आवाज एवढा सुंदर होता. लय भारी म्हणजे लय भारी होता. राहुल वैद्य यांनी ना एवढा परफॉर्मन्स साजरा केला आणि मग 12 वाजले. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy New Year! Make some noise! Happy New Year, everybody! Happy 2025, everybody! ये साल डिले कम करो. ये साल आपके लिए बहुत अच्छा जाए एंड ये साल आपके लिए बहुत लकी जाए. आपके घर वालों के लिए, सबके लिए बहुत बढ़िया जाए. आप डेल्टिन से बहुत पैसा जीतो.
और लाइफ टाइम पैसा जीतो, और उसकी शुरुआत होगी 2025 से। एवरीबॉडी हैप्पी न्यू ईयर। एक बार जोरदार तालियां हमारे बैंड के लिए, सबके लिए। हैप्पी न्यू ईयर एवरीबॉडी। मग अशा पद्धतीनं आमचा 31st तिथं सेलिब्रेशन झाला, मस्त आणि भारी वाटलं. आणि मग मस्तपैकी बाय बाय केला आम्ही डेट इन रॉयलला, आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला. धन्यवाद.